Thank you for this day. या दिवसासाठी धन्यवाद प्रभू. We believe, आम्ही विश्वास धरतो so we declare. म्हणून आम्ही घोषित करतो This day, हा दिवस प्रभूचा आहे in Jesus' name, येशूच्या नावात. we take this day for God, आणि हा दिवस आम्ही प्रभूसाठी घेतो, His work, त्याच्या कार्यासाठी, His kingdom, त्याच्या राज्यासाठी, His will, त्याच्या इच्छेसाठी, His plan and purpose त्याच्या उद्देशासाठी, हेतूसाठी, to happen घडण्यासाठी. this day हा दिवस in Jesus' name. येशूच्या नावात, Because we believe, कारण आम्ही विश्वास we धरतो, have authority आमच्याकडे अधिकार आहे in Jesus. येशूमध्ये. Thank you, Father. धन्यवाद. Father, I thank you for all those who have gathered today. बाबा, जे सर्व एकत्र झाले त्यांसाठी धन्यवाद, Because your word says, कारण तुझा शब्द do सांगतो not neglect, do not forsake एकत्र येणं चुकू नका, assembling. एकत्र येणं चुकू So नका. heaven is against distancing. आणि मग जे विलंब किंवा लांब राहणं याच्या विरुद्ध आहे स्वर्ग. Thank you, Father. धन्यवाद. In Jesus' name. Amen. 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 Kindly be seated. कृपया आवश्यकता. Praise the Lord. हालेलुया. We have the word of God as life, आणि आपल्याकडे देवाचा शब्द जीवन म्हणून आहे, and we live by life. आणि आपण त्या जीवनाने जगतो. You agree? तुम्ही सहमत आहात? We are alive because of life. आणि आपण जिवंत आहोत त्या जीवनामुळे, We are living because of life. आणि आपण जगत आहोत त्या जीवनामुळे. And the word is that life. आणि देवाचा शब्द ते जीवन So आहे. you cannot live without life. म्हणून त्या जीवनाशिवाय तुम्ही जगू शकत नाही. If you don't hear the word, जर देवाचा शब्द ऐकत नाही, you're not living by that life. मग त्या जीवनाने तुम्ही जगत नाही. You'll start living the natural life. मग तुम्ही नैसर्गिक जीवन जगू लागाल. Remember, हे लक्षात once you घ्या. become born again, एकदा तुमचा नवीन जन्म you झाला, have another life. तुमच्याकडे आणखी एक जीवन आहे. Amen. आमेन. Hello. You have God kind of life. तुमच्या आतमध्ये दैवी जीवन The आहे, life of God देवाचं जीवन in your spirit. तुमच्या आत्म्यामध्ये. Live by that life. त्या जीवनाने जगा. Don't forget, विसरू नका, you're a spiritual person first. तुम्ही प्रथम एक आत्मिक व्यक्ती आहात. Amen. Amen. Your inner man is a spirit man. तुमचा आतील मनुष्य एक आत्मिक व्यक्ती आहे, As God is spirit, जसा प्रभू आत्मा आहे. we are also spirit beings. आपण देखील आत्मिक व्यक्ती आहोत, But put us in this body, ज्याला आपल्याला या शरीरात ठेवण्यात this आलं, physical body, या शारीरिक शरीरामध्ये, with this natural life. या नैसर्गिक जीवनामध्ये. But we are overcomers. पण आपण विजेते आहोत, Not by natural life, नैसर्गिक जीवनाने but नाही, by spiritual life. आत्मिक जीवनाने. Amen. Amen. The more you live natural life, जितका अधिक नैसर्गिक जीवन you'll be जगाल, a victim. तुम्ही एक भक्ष्य The असाल. more you live the spiritual life, जितका अधिक तुम्ही आत्मिक जीवन you'll be जगाल, a victor. तुम्ही एक विजेता असाल. Many Christians don't understand this. अनेक ख्रिस्ती लोकांना हे समजत They नाही, stop forsaking. आणि मग एकत्र येणं They चुकवतात. neglect the word. देवाच्या शब्दाकडे दुर्लक्ष The word करतात. is life. देवाचा शब्द And they जीवन आहे, start living the natural life. They start living आणि the मग ते natural life. नैसर्गिक जीवन जगू लागतात, And they struggle. आणि मग ते संघर्ष Because करतात. natural life will cause you to struggle. कारण नैसर्गिक जीवन तुम्हाला संघर्ष There is करायला no लावेल. answer. मग तिकडे उत्तर नाही, Permanent answer. कायमचं उत्तर There नाही. is no hope मग तिकडे आशा in नाही. the natural life. नैसर्गिक जीवनात ते नाहीये. If there was hope, जर आशा असती, God wouldn't give another life. मग इतर दुसरं जीवन प्रभू दिलं If this नसतं. life was enough जर हे जीवन जर पुरेसं to असतं take us to heaven, आपल्याला स्वर्गात घेऊन जाण्यासाठी, to make us a victor, आपल्याला एक विजेता then बनवण्यासाठी, why would God give us another life? मग प्रभू आपल्याला दुसरं जीवन का दिलं असतं? Amen. Why did God give another life? मग प्रभूने दुसरं जीवन का दिलं? Why is He saying you must be born again? मग तो असं का म्हणतो की तुमचा नवीन जन्म झालाच पाहिजे? Amen. आमेन. Because He wants you to live by that life. कारण त्याला हवे तुम्ही त्या जीवनाने जगा, You cannot neglect that life. त्या जीवनाकडे दुर्लक्ष करू नका. Give priority to that life. त्या जीवनाला प्राधान्य द्या, Because by that life you're going to live in heaven forever. कारण त्या जीवनाने तुम्ही स्वर्गात कायमसाठी जगणार आहात. Amen. आमेन. It's very easy to live the natural life. नैसर्गिक जीवन जगणं खूप सोपं आहे, The world is living the natural life. आणि जग नैसर्गिक जीवन जगतंय. But God wants His children to live the spiritual life. पण प्रभूला हवंय त्याच्या लेकरांनी आत्मिक जीवन जगावं, Because God is spirit. कारण प्रभू आत्मा आहे. Amen. Amen. When you have the spiritual life, जर तुमच्या आत्मिक your जीवन आहे relationship with God who is spirit, आणि तुमचं देवाशी नातं आहे जो आत्मा आहे, your fellowship with God who is spirit. आणि तुमची सहभागिता देवाशी आहे जो आत्मा आहे. Amen. आमेन. Hello. So never neglect the word. मग देवाच्या शब्दाला दुर्लक्षित करू नका. But it's very important. पण हे महत्वाचं You आहे, must rightly divide the word of truth. पण सत्याला तुम्ही व्यवस्थित विभाजलं पाहिजे. Yesterday I gave this word. आणि काल मी हा संदेश दिला, Use God's word as a mirror आणि देवाच्या शब्दाला आरसा म्हणून वापरा, to beautify yourselves. स्वतःला सुंदर करण्यासाठी. You are beautiful, तुम्ही सुंदर आहात, but you don't know it. पण तुम्हाला ते माहित So you नाही, cannot live it. म्हणून तुम्ही ते जगू शकत What you नाही. don't know, ज्या गोष्टी तुम्हाला you माहित cannot नाही, live. तुम्ही ते जगू शकत Because our नाही, living is by faith, कारण आपलं जगणं विश्वासाने, not by natural senses.
senses. नैसर्गिक इंद्रियाने नाही. Amen. Amen. If God would do something on the outside, जर प्रभूने बाहेरून काहीतरी केलं if असतं, born again effect is on the जर outside, नवीन जन्माला परिणाम बाहेरून then you असता, don't need the word. मग देवाच्या शब्दाची तुम्हाला गरज You नाही. don't need the spiritual mirror. मग आत्मिक आरशाची गरज नाही. You can see yourself physically. मग तुम्ही शारीरिकरित्या स्वतःला पाहू शकता. Amen. But that's not the way it is. पण अशा प्रकारे हे नाहीये. God put that new life in your spirit. आणि प्रभूने त्या नवीन जन्म तुमच्या आत्म्यात Your दिलाय. spirit became born again. तुमचा आत्मा नवीन जन्म He पावलेला आहे. recreated your spirit. त्याने तुमच्या आत्म्याला नवीन केलंय. Put life there. त्याच्यात जीवन Put the टाकलंय. nature there. त्याचा स्वभाव टाकलाय. Put the power there. तिकडे सामर्थ्य टाकलंय. He beautified there. आणि तुम्हाला सुंदर तिकडे केलंय. Amen. Amen. He beautified your spirit man. तुमच्या आत्मिक मनुष्याला त्यांनी सुंदर केलंय. And you don't know it. आणि तुम्हाला ते माहित नाहीये. You cannot see yourself in the physical mirror. आणि आत्मिक आरशात तुम्ही स्वतःला पाहू शकत नाही. You have to see the word. तुम्हाला देवाचा शब्द पाहायची गरज If you आहे. have to live that new life, जर तुम्हाला ते नवीन जीवन that जगायचं new आहे, life cannot be seen in the physical mirror. आणि मग नवीन जीवन त्या आत्मीय नैसर्गिक आरशात दिसत नाही. Amen. आमेन. You're not what you see. जे तुम्ही पाहता ते तुम्ही नाहीये. No. नाही. Maybe you don't look good. एखादा तुम्ही चांगले दिसत That doesn't नसाल, mean you don't look good. याचा अर्थ असा नाही की तुम्ही चांगले दिसत नाही. God did it in your spirit. प्रभूने ते काम तुमच्या आत्म्यात केलं. You have to see in the spiritual mirror. तुम्हाला आत्मिक आरशात पाहायची गरज आहे. Amen. आमेन. And believe. आणि विश्वास धरायची गरज आहे. That's what you hear the message that I spoke yesterday. म्हणून काल जो संदेश दिला तो तुम्ही ऐका. Because the whole, I always say this because when I read messages on the Facebook, आणि मी जेव्हा संदेश ऐकतो वाचतो फेसबुकवर, it is so contrary. आणि ते इतके विरुद्ध आहेत, It is not right. आणि ते व्यवस्थित They're नाही. showing the law mirror. आणि ते आरसा दाखवतात जो नियमशास्त्राचा आहे. Some people can take James 1, 22, 23, 24. आणि काही लोक याकोब 1, 22, 23, 24 असं घेतात. They take that word आणि ते शब्द ते घेतात and they show you. आणि ते तुम्हाला So you have दाखवतात. to do, पहा तुम्हाला be करायचं आहे blessed. आशीर्वादित होण्यासाठी. That's a law mirror. आणि तो नियमशास्त्राचा आरसा आहे. So you must know what to take, what not to take. म्हणून तुम्ही जाणून घ्या काय घ्यायचं काय नाही घ्यायचं. Yesterday I was teaching. आणि मी काल शिकवत होतो. Bible teaching and preaching is not easy. आणि बायबलचा प्रचार करणं आणि शिकवण हे सोपं नाहीये. Today anyone goes out and starts preaching. आज कोणी जाऊन प्रचार करू लागतं. You have to discern. तुम्ही You पारखलं have to पाहिजे. get the revelation. प्रकटीकरण मिळालं पाहिजे. That is good. हे चांगलं आहे. So that people will prepare. जेणेकरून लोक तयार करतील. Wait on Holy Spirit पवित्र आत्म्यावर वाट to पाहतील. get revelation. प्रकटीकरण Well, this मिळवण्यासाठी word is for me, की हा शब्द for this माझ्यासाठी, generation, या पिढीसाठी or for others. किंवा इतरांसाठी आहे. How can you know it? तुम्हाला कसं समजेल? Who is the author? आणि लेखक कोण आहे? Holy Spirit. पवित्र आत्मा. So you can wait on him. म्हणून तुम्ही त्याच्यावर वाट He पाहू will guide you. शकता. तो तुम्हाला मार्गदर्शन करेल. Amen. आमेन. So this is very important. आणि हे महत्वाचं आहे. Because someone could show you a spiritual mirror of law. आणि कोणीतरी तुम्हाला आत्मिक आरसा दाखवेल जो नियमांचा आहे. And that mirror will point out your mistakes. आणि तो आरसा तुम्हाला तुमच्या चुका It will दाखवेल. show you how bad you are. आणि तुम्हाला दाखवेल तुम्ही किती वाईट आहात. It tells you all are sinners. आणि ते तुम्हाला सांगेल तुम्ही सर्व पापी But आहात. it cannot change you. आणि ते तुम्हाला बदलू It शकत cannot नाही. save ते you. तुमचं तारण करू शकत नाही. You have to help yourself. मग तुम्हाला स्वतःला सहाय्य करावं लागेल. That's the mirror of law. आणि हा नियमशास्त्राचा आरसा आहे. And that's the purpose of the law. आणि तो नियमशास्त्राचा हा हेतू आहे. So law is good नियमशास्त्र चांगलं in आहे. that area आणि त्या भागात to expose you, तुम्हाला उघडकीस to करण्यासाठी, show you who you are. तुम्हाला हे दाखवण्यासाठी तुम्ही कोण आहात. Otherwise you will think you are righteous. नाही तर मग तुम्हाला वाटेल तुम्ही नीतिमान आहात. When you think you are righteous, जसं तुम्हाला वाटेल मी you नीतिमान don't आहे, need Jesus मग who is righteous. तुम्हाला येशूची गरज नाही जो नीतिमान आहे. Jesus who is righteous is come as a savior because we are not righteous. आणि येशू जो नीतिमान आहे एक तारणारा म्हणून आला कारण आपण नीतिमान नव्हतो. If we were righteous, जर आपण नीतिमान we असतो don't need Jesus who is the righteous मग one. आपल्याला येशूची गरज नाही जो नीतिमान आहे. Amen. Amen. So they show you the law, मग ते तुम्हाला नियमशास्त्र दाखवतील. the law mirror, नियमशास्त्राचा आरसा which shows you your defects, जे तुमचे चुका तुम्हाला which दाखवतील. shows your old man, आणि तुमचा जुनं मनुष्य which shows दाखवेल. your old nature, तुमचा जुना स्वभाव दाखवेल. and shows you you can do nothing. आणि तुम्हाला हे दाखवेल तुम्ही काही करू शकत नाही. When you see the physical mirror, जेव्हा तुम्ही नैसर्गिक आरसा it पाहता will show your defect. तुमच्या चुका दाखवता, But does it clean you? पण ते तुम्हाला स्वच्छ करतं का? हेलो, तुम्हारा आईना तुम्हारे को डिफेक्ट बताता है, वो साफ करता है तुमको? नहीं, वो सिर्फ बताता है देखो गंदगी है, तुम खुद साफ करो. The mirror will show you, आरसा तुम्हाला oh, दाखवेल you are so fat. की तुम्ही किती जाड आहात. You have to work it out. तुम्हाला काम करावं लागेल. मेहनत करो. See, it will not solve your problem. ते तुमची समस्या It will सोडवणार नाही. tell you to solve your problem. ते तुम्हाला तुमची समस्या सोडवायला सांगतील.
Amen. That's what the law does. आणि हेच नियमशास्त्र सांगतं And that's the purpose of the law. आणि तेच नियमाचा हेतू आहे. If the law was not there, जर नियमशास्त्र you would नसतं not know what is right and what is wrong. मग तुम्हाला समजलं नसतं योग्य काय आणि चुकीचं काय. So law has a purpose. मग नियमशास्त्रामध्ये एक हेतू आहे. But when Jesus came, पण जसं येशू he आला fulfilled the law. त्यांनी नियमशास्त्र And पूर्ण he केलं brought the grace mirror. आणि त्यांनी कृपेचा आरसा आणला. Amen. आमेन. That mirror is for the unsaved, आणि तो आरसा तारण ज्यांचं झालं नाही त्यांच्यासाठी आहे, not for the saved. तारण पावल्यांसाठी नाही. I cannot show you how you were when you were not saved. आणि जसं तुमचं तारण झालं नव्हतं मग मी तुम्हाला हे दाखवू शकत नाही तुम्ही कसे Hello? होता. That is what preachers are showing you. आणि हेच प्रचारक आज दाखवतायत. Your old man, तुमचा जुना your मनुष्य, old nature, जुना स्वभाव, how you lived the whole life. तुम्ही जुनं जीवन कसं जगला, And they make you feel condemned. मग ते तुम्हाला दंडित वाटायला होतं. But the Bible says, पण बायबल सांग now you're blameless. आता तुम्ही दोषविरहित You're आहात, holy. तुम्ही पवित्र You're आहात, righteous. तुम्ही नीतिमान That's आहात the mirror of grace. आणि हा कृपेचा आरसा आहे. Are you understanding? तुम्हाला हे समजत Hello. आहे का. Bible preaching and teaching is not simple. आणि बायबलचा प्रचार आणि शिकवण सोपं नाही. But I've seen on the Facebook, पण मी फेसबुकवर पाहिलंय we are sinners. आपण पापी Cry आहोत, out to God. आपल्याला रडावं Have लागेल, mercy. दया कर प्रभू. Who said you're a sinner? कोणी तुम्हाला सांगितलं तुम्ही पापी आहात. And 400 and above shares. आणि 400 पेक्षा अधिक लोक ते संदेश Oh वाटतात. my. And नीचे लिखते हैं प्रभु दया करो मैं पापी हूं. अरे तुम पापी हो तो सेव हो जाओ. नरक में जा रहा है तुम पापी. कभी तक पापी रहेगा? मरने तक. प्रभु को अपनाने के बाद भी पापी है तो कभी वो पाप जाएगा? हेलो. हाँ? जब भी सेव्ड नेता जब भी पापी था, प्रभु को एक्सेप्ट किया, प्रभु ने धो दिया, फिर भी पापी है, मरने तक पापी रहेगा तो नरक में जाएगा तुम. 434 and above shares. आणि 400 पेक्षा अधिक लोक हे संदेश So वाटतात. many people are drawn into condemnation. आणि किती लोक दंडाज्ञामध्ये ओढले जातात, Fear. भीतीमध्ये. How their faith will work. मग त्यांचा विश्वास कसं काम करेल. So many ignorant Christians. Amen. प्रभु दया करो. I had to write there. मला तिकडे लिहावं लागलं. दया करो बोलने की जरूरत नहीं. तुम पूछने के पहले परमेश्वर ने प्रभु यीशु को दया करके भेजा है. Amen. Today when God forgives you, it is mercy. आणि आज जस प्रभू क्षमा करतो ती दया आहे. We don't earn it. आपण ती कमवत नाही, We don't deserve it. आपण योग्य नाही. It's not because how much I cried. की महत्वाचं नाही मी किती रडलो, मेरे को बहुत दया है, मैं क्षमा करता हूं. ऐसा है क्या? हेलो. तुम्हारा रोने से क्षमा नहीं करता है वो. It's not based on works. आणि हे कृत्यांच्या आधारे नाहीये. You don't need Jesus then. मग तुम्हाला येशूची गरज Why नाही. did मग Jesus suffer and die? मग काय येशूने त्रास उचला आणि मरण पावला. If you can receive forgiveness जर तुम्हाला क्षमा अशीच मिळाली असती by your own works, स्वतःच्या कृत्यांनी, then you don't need Jesus. मग तुम्हाला येशूची गरज नाही. Why did God send Jesus? का मग प्रभूने येशूला पाठवलं. As mercy. एक दया म्हणून. Your sins are forgiven because of God's mercy. तुमच्या पापांची क्षमा झाली प्रभूच्या दयेमुळे. It's not because how good you are, की आपण किती चांगले how आहोत much म्हणून you नाही, fasted and prayed. किती उपवास प्रार्थना केली म्हणून नाही. This is a dishonor for God. आणि मग देवासाठी अवज्ञा आहे. You're putting off Jesus, तुम्ही येशूला बाहेर who is काढताय, the only one जो एकटाच आहे, because of whom I'm saved, ज्याच्यामुळे मला तारण I'm healed, मिळालं, माझं आरोग्य I'm मिळालं, delivered. मी सुटका पावलोय. Amen. आमेन. The message of grace honors Jesus. आणि Remember येशू this. कृपेचा संदेश येशूला मान देतो. We have to show the grace mirror. आपल्याला कृपेचा आरसा दाखवायला Not पाहिजे. every word is for me. आणि प्रत्येक शब्द माझ्यासाठी नाहीये. You read in the Bible. तुम्ही बायबल मध्ये You वाचा read in Luke 18, आणि लोक 18 मध्ये वाचा 9 verse onwards. आणि 9व्या वचनापासून. Jesus speaks a parable. आणि येशू एक दाखला सांगतो. The Bible says Jesus spoke this parable to some people. आणि बायबल सांगतं येशू हा दाखला काही लोकांना बोलला. It's not for you. आणि तुमच्यासाठी नाहीये. Who are the some people? आणि मग ते काही लोक कोण होते. The unsaved people. ज्यांचं तारण झालं नव्हतं ते. Look what it says. पहा इकडे काय He लिहिलंय. spoke to certain people आणि तो काही विशिष्ट लोकांना बोलला, who trusted in their own selves. ज्यांनी स्वतःवर भरोसा ठेवला. What does it mean? याचा अर्थ काय. I don't need Jesus. मला येशूची गरज नाही. मैं इतना नीतिमान हूं मेरा कार्य से कि मैं स्वर्ग खुद जा सकता हूं. Hello? Who are these people? पण हे लोक कोण आहेत. Unsaved. ज्यांचं तारण झालं नाही ते.
If you trust in yourself जर तुम्ही स्वतःवर भरोसा ठेवता that you can be righteous, by your own righteousness you can stand before God, की तुमच्या स्वतःच्या नीतिमत्तेने देवापुढे उभं राहू then you शकता, don't need Jesus. मग तुम्हाला येशूची गरज नाही. There's no salvation without Jesus. मग येशूशिवाय तारण नाहीये. There's no other name under heaven by which you can be saved, the Bible आणि says. स्वर्गाखाली असं दुसरं नाव नाही ज्याच्याद्वारे तारण आहे, फक्त येशूचं नाव. Acts 4:12. आणि प्रेषित 4:12. So that's why hear my word carefully. म्हणून पास्टांचा शब्द व्यवस्थित ऐका. It's not general word I'm giving. आणि मी काय सर्वसाधारण I'm शब्द देत giving you नाही, revelation. मी तुम्हाला प्रकटीकरण देतो. It'll take time for you to understand. तुम्हाला हे समजण्यासाठी वेळ लागेल. You don't have to cry out, तुम्हाला रडायची गरज नाही. have mercy, माझ्यावर दया I'm a कर, sinner. माझ्यावर दया कर प्रभू. And many are writing amen. आणि अनेक लोक खाली आमेन लिहितात. You write amen, you partake of that wrong जर तुम्ही आमेन message. लिहिलं, तुम्ही त्या चुकीच्या मध्ये सहभागी झाला, And you live wrong. मग तुम्ही चुकीचं जगाल. Amen is a very powerful word. आमेन सामर्थ्यशाली शब्द आहे. It means you agree. याचा अर्थ तुम्ही सहमत झाला. It's so powerful. तो इतका सामर्थ्यशाली आहे. That's heaven's protocol. आणि ही स्वर्गाची पद्धत आहे. When two of you agree, जस दोघे सहमत होतात, when you agree with the word, जस शब्दाबरोबर सहमत heaven होतात, will move. स्वर्ग हले. When you agree with the devil's word, जस तुम्ही शैतानाच्या शब्दाबरोबर सहमत hell व्हाल, will move in your life. मग नरक तुमच्या जीवनात काम Are you करेल. seeing this? तुम्हाला हे समजतंय का? Hello? He spoke to some people तो काही लोकांना तो दाखला बोलला, who thought they were very righteous. ज्यांना असं वाटलं ते खूप नीतिमान आहेत, They don't need Jesus. त्यांना येशूची गरज See, नाही. they look down on others. मग ते इतरांवर खाली लेखतात, इतरांना खाली पाहतात. The self-righteous people जे स्वनीतिमत्तेचे लोक आहेत, always despise others. नेहमी इतरांना खालीच लेखतात It comes by pride. आणि ते गर्वाने येतं. Grace means मेरे से कुछ नहीं हो सकता, आज जो भी हूं प्रभु यीशु के कारण हूं, कि Amen. प्रभु यीशु कृपा है. Amen. Amen. Get the word correctly. आणि देवाचा शब्द So व्यवस्थित घ्या. James, now this is a teaching which I always tell my wife, I don't know whether I to give teaching or preaching, आणि हे शिक्षण आहे, मला समजत नाही. माझ्या पत्नीला विचारतो हे शिक्षण देऊ की because नाही? when some new people come, कारण जास्त नवीन लोक they may येतात, not understand. त्यांना हे समजत नाही. They may not understand. त्यांना हे समजणार नाही. So don't take every word for yourself. म्हणून प्रत्येक शब्द स्वतःसाठी घेऊ James नका. was speaking to Jewish believers. आणि याकोब जे यहुदी विश्वासू आहेत त्यांच्याशी तो बोलत He was होता. telling, if you do the word, आणि तुम्हाला जर तुम्ही शब्द कराल, not believe, विश्वास नाही, work, काम, then you will be blessed. मग तुम्ही आशीर्वादित व्हाल. We are under grace. आपण कृपेमध्ये आहोत, We believe. आपण विश्वास धरतो. Amen. आमेन. It's by faith we are saved. आपला विश्वासाने तारण For झालं by grace you are saved through faith. आणि कृपेच्या द्वारे विश्वासाने तुमचं तारण झालंय. And it even says, not of your works. आणि हे तिकडे लिहिलंय की तुमच्या कृत्याने नाही. Ephesians 2:8-9. इफिसकारास 2:8-9. Amen. Amen. Hello. Get this clear. आणि स्पष्ट घ्या. Now today's word is, you don't have to use tears. आणि आजचा संदेश आहे, तुम्हाला आशू वापरायची गरज Tears are नाही. good. आशू चांगले आहेत. There's a real purpose for tears. आणि आशूंसाठी एक हेतू आहे. Even in heaven there are tears. आणि स्वर्गामध्ये देखील But आशू tears आहेत. of joy, पण आनंदाचे आशू, not tears of sorrow. दुःखाचे नाही. I'm not against tears. मी आशूंच्या विरुद्ध नाही. Maybe you're in pain. एखाद्या तुम्ही त्रासात असाल, But some use tears to manipulate God to bless them. आणि काही लोक आशूंचा उपयोग करतात प्रभूने त्यांना आशीर्वाद देण्यासाठी. Because many have a wrong concept about God. आणि अनेकांच्या जी समज देवाविषयी चुकीची आहे, They don't know who is God. आणि त्यांना माहित नाही प्रभू कोण आहे. That's the problem. They don't know who is God. आणि ही अडचण आहे की त्यांना माहित नाही प्रभू कोण आहे, His nature, his character. आणि त्याचा स्वभाव, त्याचं चरित्र. You must know who God is. आणि तुम्ही जाणून घ्या की प्रभू कोण आहे. We just see what he can give me. आणि आपण फक्त हे पाहतो की तुम्हाला काय But देईल. do you know, because of the nature he gives you, तुम्हाला माहिती आहे का त्याच्या स्वभावामुळे तर तो तुम्हाला देतो. instead of praising what he gives you, you can praise the nature because of which he gives you. आणि जे तुम्हाला दिलं त्याची स्तुती करण्याऐवजी त्याच्या स्वभावाची स्तुती करा ज्याच्याद्वारे तो तुम्हाला देतो. So know who God is. मग हे जाणून घ्या की प्रभू कोण आहे. Many think that God is like a man आणि अनेक जण विचार करतात प्रभू एका who मनुष्यासारखा has to be moved to compassion आणि जो कळवळीनं हल्ला गेला पाहिजे or sympathy.
किंवा दयेने, and only then He will bless them. आणि मगच तो आशीर्वाद देईल. That's the concept of God. आणि ही त्यांच्यामध्ये देवाची Because व्याख्या आहे. they know on this earth कारण त्यांना माहिती आहे पृथ्वीवर we have to move some people to compassion. आणि काही लोकांना कळवण्यासाठी हलवलं गेलं पाहिजे. We all use this. आपण सर्व याचा उपयोग करतो. प्रभु दया करके दो ना. So unless we use that kind of gimmick, जोपर्यंत आपण ती युक्ती वापरत नाही we will not get it. आपल्याला ते मिळणार नाही. So the same they have applied to God. आणि मग तसंच त्यांनी देवाला तसं लागू केलंय. It also shows आणि ते हे देखील that God दाखवतं is very hard-hearted, की प्रभू खूप कठोर हृदयाचा आहे, very stubborn. खूप कठीण आहे. उसको बहुत कन्विंस करने पड़ता है, उसको बताने पड़ता है, इधर दुखता उधर था, उसको मालूम नहीं था. हाँ? उसको आंसू से थोड़ा कंपैशनेट बनाने पड़ता है, नहीं तो कंपैशन नहीं रहेगा वो. जब तक मेरा आंसू को नहीं देखता है, जब तक वो आशीर्वाद नहीं करेगा मेरे को. See, that's the concept of God. आणि ही देवाविषयी त्यांची समज आहे. They don't know who God is. त्यांना माहित नाहीत प्रभू कोण आहे. Amen. आमेन. He's not reluctant to give you so that you have to use many manipulations to make Him to give you. आणि तो देण्यापासून वंचित नाही जेणेकरून तुम्ही तडजोड कराल तो तुम्हाला देईल म्हणून. The Bible says even before you come to ask Him, He knows what your needs are. आणि बायबल सांगतं तुम्ही मागण्याच्या आधीच त्याला माहिती आहे तुमच्या गरजा काय आहे. Amen. Amen. Hello. Instead of focusing only on those things, आणि फक्त त्या गोष्टींवर लक्ष लावण्याऐवजी focus on His nature. त्याच्या स्वभावावर लक्ष लावा. He's a giver. तो देणार आहे. All good gifts come from heaven. सर्व चांगल्या देणग्या स्वर्गात येतात. Amen. Amen. He's a giver. तो देणार आहे. Why does He give? का तो देतो? Because you cried, कारण तुम्ही रडला म्हणून, because you're suffering. का तुम्ही त्रास सोसता म्हणून. He gives because of love. तो देतो प्रेमा खातीर. He doesn't need any manipulation. त्याला तडजोड करायची गरज नाही. Hello. You can cry, no problem. तुम्ही रडू शकता, हरकत नाही. But you don't use tears to manipulate God. पण आशूंचा उपयोग करू नका प्रभू बरोबर तडजोड करण्यासाठी. Then people come and give testimony. आणि मग लोक येऊन साक्ष देतात. रडून रडून प्रार्थना केलं, उपास करून नंतर प्रभूने दिले. अरे. And some people, amen, praise the Lord. For anything, amen. No. That's a good testimony. आणि चांगली साक्ष आहे. Which gives honor to you, not God. जे तुम्हाला मान देतात प्रभूला नाही. तो फिर बाजू वाला बघेल, तुम किती दिवस पासना? 20 दिवस. मी 25 दिवस करणार आता. आणि प्रभूला मी हलवणार आहे. You have to shake his throne. आणि आपल्याला पूर्ण हलवायचं आहे. हाँ, उसका throne को हिला नहीं मांगता. नहीं तो सुनता नहीं हो. क्या कितना भी बोला तो नहीं सुनता. See, that is the thought about God. आणि असा विचार देवाविषयी आहे. Very hard-hearted. आणि खूप कठोर Very हृदयाचा तो आहे. stubborn. खूप कठीण आहे. हाँ, easily कुछ आता नहीं उसके पास से. उसका सियासत को हिलाने पड़ता है. ओरडून प्रार्थना करा, रडून प्रार्थना करा. Is this the way God is? असा प्रभू आहे का? चला 1000 लोग चलो, 1000 लोग जाएंगे उसके पास. You know, like in the earth they do. जसा पृथ्वीवर असं करतात. That politician doesn't answer. You know, अकेला गए तो नहीं होने. चलो सब मॉब लेके जाएंगे उसको और बोलेंगे करनेच पड़ेगा तेरे को. Is that the God we serve? आणि असा प्रभू आपण ज्याची सेवा करतो. Hello. Change your mind. तुमचं मन बदला. Who God is? की प्रभू कोण आहे. He who comes to God must believe. आणि जो प्रभूकडे येतो त्याने विश्वास धरावा. You have faith. तुमच्यात That's विश्वास why आहे. you come to God. म्हणून तुम्ही देवाकडे But येता. your faith could be wrong. पण तुमचा विश्वास चुकीचा असू शकतो. It's not any faith. इतर कुठलाही असा विश्वास It's नाही. not any faith. असा कुठलाही विश्वास नाही. Some have faith in their own selves. आणि काही लोकांचा विश्वास स्वतःवर आहे. मैं ऐसा प्रार्थना करूंगा ना, सियासों को हिला दूंगा और प्रभु देगा. That faith is in yourself. आणि तो विश्वास तुमच्या It स्वतःवर has got nothing to do with God. आणि देवाशी काही त्याचं घेणं देणं नाही. It is not giving glory to God. आणि हे देवाला गौरव देत नाही. Amen. Amen. You know, get the right understanding of the word. आणि देवाच्या शब्दाची योग्य समज Be घ्या. very careful on the social media. आणि सोशल मीडियावर काळजीपूर्वक राहा. Don't read anything. काहीही वाचू नका. God loves you. प्रभू तुमच्यावर प्रेम करतो. I want 1000 people to say amen. मला हवंय 1000 लोकांनी आमेन बोलावं. ताकि उसका नाम और रोशन हो. उसको 1000 लोग मिलते हैं उसको व्यूअर्स. और लोग तुरंत amen with guilt conscience. It's making them feel guilty. ते त्यांना असं दोषी वाटायला लावतं. I want thousands people to say amen now. मला हवंय 1000 लोकांनी आमेन म्हणावं और तुम आताच.
उधर प्यार से नहीं लिखता, डर से लिखता. अगर मैं amen नहीं लिखा ना, क्या मालूम क्या होएगा, प्रभु पनिशमेंट दे देगा. See, they move you with fear, त्यांनी तुम्हाला भीतीने हलवलंय, with condemnation. दंडाज्ञाने Your हलवलंय. response is not based on faith but on condemnation. आणि तुमचा प्रतिसाद दंडाज्ञावर आहे, विश्वासाने नाही. Hello, are you understand? तुम्हाला See, समजत the आहे का? word is not so simple. पहा, देवाचा शब्द इतका सोपा नाहीये. You have to get the revelation. तुम्हाला प्रकटीकरण मिळायला पाहिजे. Many have information and preach. अनेकांकडे माहिती आहे प्रचार It करण्यासाठी, doesn't help you at all. आणि त्याच्याने तुम्हाला सहाय्य मुळीच होत नाही. Amen. आमेन. शॉर्ट टर्म के लिए तुमको थोड़ा खुश करेगा अंदर, तुम्हारे इमोशंस में थोड़ा खुश करेगा, बाद में वापस नॉर्मल आ गया तुम लोग. दैट इज नॉट फेथ. आणि हा विश्वास नाहीये. एंड मेनी डोंट लाइक दीज काइंड ऑफ मेसेजेस. आणि अनेकांना अशा प्रकारचे संदेश आवडत नाही. But they like रडून प्रार्थना. Yes, amen, yes. Oh, I don't know why people like that. I don't know. मला माहित नाही लोकांना ते का आवडतं. Why they like emotional messages? का त्यांना भावनिक संदेश Because they आवडतात. are living in the sense realm. कारण ते इंद्रांच्या क्षेत्रात They are जगतात moving by their senses. आणि ते इंद्राने हल्ले जातात. So what touches their senses? Amen. जे त्यांच्या इंद्रांना स्पर्श करतात त्याला आमेन बोलतात. Hello. So don't think we have to break down in tears मग असा विचार करून आपल्याला रडत बसावं and लागेल show a sorrowful face आणि मग एक दुःखदायी चेहरा so दाखवावा that God लागेल. will bless me. मग प्रभू मला आशीर्वाद देईल. If I show a joyful face, जर मी आनंदित चेहरा दाखवला, He may not bless me. एखाद्यास मला तो आशीर्वादित करणार नाही. You know, those who plead, आणि जे विनवणी करतात धरती पे भी पृथ्वीवर, लोग joyful plead क्या, देव मेरे को मैं बहुत खुश, तुम नहीं देगा. Isn't it? होय की नाही? हेलो, कितने लोग देगा तुम खुशी से मांगा तो? तुमको दया डालने च पड़ता है to move that person to compassion and bless you. आणि त्या व्यक्तीला कवळेमध्ये हलवण्यासाठी आणि आशीर्वाद देण्यासाठी. But don't use this to God. पण ह्या गोष्टी देवाकडे वापरू नका. His eternal nature is full of compassion. आणि त्याचा सार्वकालिक स्वभाव पूर्ण कळवळेने भरलाय. Amen. Amen. Read the word. देवाचा शब्द वाचा, Know the nature of God. देवाचा स्वभाव जाणून घ्या. Only when you know His nature, जेव्हा तुम्हाला स्वभाव त्याचा your समजेल, faith is right. मग तुमचा विश्वास योग्य आहे. Amen. Amen. I learn His nature. आणि मला त्याचा स्वभाव आवडतो. I learn His मी nature त्याचा स्वभाव शिकलोय. more than the deeds. आणि कृत्यांपेक्षा, Deeds come because of His nature, आणि त्याची कृत्य येतात त्याच्या स्वभावामुळे, not because we are deserving. का आपण योग्य आहोत म्हणून नाही. Remember this. हे लक्षात घ्या. All good gifts come from heaven, सर्व चांगल्या देणग्या स्वर्गात येतात, and this comes because of His love. आणि हे येतं त्याच्या प्रेमामुळे, It has got nothing to do with you. आणि हे तुमच्याशी काही घेणं देणं नाही. Amen. आमेन. Doesn't John 3:16 say, आणि योहान 3:16 God सांगताना so loved the की world प्रभूने जगावर एवढं प्रेम केलं that He sent की Jesus? त्याने येशूला पाठवलं. Jesus came as a sacrifice, आणि येशू बलिदान म्हणून आला, not because we deserved it. की आपण योग्य होतो म्हणून I नाही. know there are many men of God who write that way. मला माहिती आहे, असे अनेक देवाचे सेवक लिहितात, You know, some big men of God. आणि मोठमोठे देवाचे सेवक. Jesus came. That means there was something in us that He had to come. आणि येशू आला याचा अर्थ काहीतरी माझ्यात होतं म्हणून तो आला. Oh man, that is wrong. हे चुकीचं आहे. We are something. आपण कोणीतरी आहोत. He came because He loved us. आणि तो आला कारण त्याने आपल्यावर प्रेम केलं म्हणून. Amen. Amen. Everything should begin from Him, आणि सर्व काही त्याच्यापासून सुरू व्हावं, not from us. आपल्यापासून नाही. Amen. आमेन. Not from us. आपल्यापासून नाही. He's the source. आणि तो उगम आहे, And let Him be the source. आणि त्याला उगम आणि स्त्रोत राहू द्या. Amen. He's Amen. the creator. तो निर्माण करताय, Let Him be the creator. त्याला निर्माण करताच Though राहू द्या. you're going to create in heaven. जरी तुम्ही स्वर्गात निर्माण कराल, But He's the creator. पण तो निर्माण करताय. He's our Father. तो आपला पिता आहे, That's why we are like Him. म्हणून आपण त्याच्यासारखे आहोत. Amen. Amen. Okay. You know, the reason we come to God that way is because we have not understood the real meaning of love.
आणि ज्या कारणामुळे आपण प्रभूकडे अशा प्रकारे येतो कारण आपल्याला प्रेमाची खरी व्याख्या Because समजली नाही. the love of this earth is very different from the love of God. आणि देवाचं प्रेम या जगातल्या प्रेमापेक्षा वेगळं आहे. That's why we're not understood it. म्हणून आपल्याला हे समजलं नाही. This earthly love is very different. आणि पृथ्वीचं प्रेम खूप वेगळं आहे. It needs because, आणि त्याला कारणाची गरज आहे. it's based on the external. आणि ते बाह्य गोष्टींवर अवलंबून आहे. But God's love is not based on the external. आणि प्रभूचं प्रेम या बाह्य गोष्टींवर His love is अवलंबून the आहे. highest, which is called agape love. आणि त्याचं प्रेम सर्वात उच्च आहे, ज्याला अगापे प्रेम असं म्हणतात. Though we don't deserve, जरी आपण योग्य नाही He cannot stop loving you. आणि तो तुमच्यावर प्रेम करायचं बंद करत How नाही. much soever you hate Him, तुम्ही किती त्याचा देश कराल He will still love you. तो तरीही तुमच्यावर प्रेम करेल. His love cannot be touched by good and bad. आणि चांगल्या आणि वाईट गोष्टींमुळे त्याच्या प्रेमाला स्पर्श होत See, नाही. you cannot increase His love because you're good, आणि तुम्ही त्याचं प्रेम वाढू शकत नाही याच्यामुळे कारण तुम्ही चांगले आहात म्हणून. or you cannot stop Him loving you because you're bad. कारण तुम्ही वाईट आहात म्हणून तुम्ही त्याला प्रेम करापासून बंद Hello? करू शकत नाही. Hello? Amen. No one can touch His love. कोणी त्याच्या प्रेमाला स्पर्श करू That शकत is नाही. eternal. आणि तो सार्वकालिक आहे. Amen. Amen. God is love, प्रभू प्रीती आहे not love is God. आणि प्रीती प्रभू नाहीये. Last time I taught about this. आणि मागच्या वेळेस मी हे सांगितलं. That is His eternal quality. तो त्याचा सार्वकालिक गुण आहे. तुम कैसे भी हो, तुमसे प्रेम करेगा. Amen. तुमने मुंह मोड़ लिया फिर भी प्रेम करेगा. क्यों? ये प्रेम तुम्हारी वजह से नहीं है, उसका इटर्नल क्वालिटी है. Amen. Are you understanding this? तुम्हाला हे समजतंय का? You know, get the word correctly. आणि योग्य देवाचा शब्द घ्या. You can enjoy God तुम्ही देवाचा आनंद घेऊ when you शकता know this right. ज्यास तुम्हाला हे योग्य Otherwise समजेल. you'll be struggling. नाही तर मग तुम्ही संघर्ष You'll be करा. doing this, that, this. मग तुम्ही हे ते करत बसाल. And then when you have done everything, आज बहुत प्रभु खुश है और कल कुछ नहीं किया, क्या मालूम क्या punishment आता है. You're trying to earn favor, earn blessing, earn love. तुम्ही प्रेम अनुग्रह कमवायचा प्रयत्न करताय. You can never live joyfully. मग तुम्ही आनंदी कधीच जगू शकणार नाही. Amen. Amen. That is not faith. आणि हा विश्वास नाहीये. When you have this kind of, if your faith is based on this revelation, your faith will work. मग जर तुमचा विश्वास या प्रकटीकरणावर अवलंबून आहे मग तुमचा विश्वास काम Then the करेल. Bible says in Galatians 5:6, faith works by love. आणि गलतीकडे 5:6 सांगताना की विश्वास प्रेमाने काम करतो. Faith is not what you do. आणि विश्वास म्हणजे जे तुम्ही करता ते नाहीये. Faith is based on this revelation. He loves me. आणि विश्वास या प्रकटीकरणावर अवलंबून आहे की तो माझ्यावर प्रेम करतो. Amen. Amen. He loves me. तो माझ्यावर प्रेम He करतो. loved me first. त्यांनी प्रथम माझ्यावर प्रेम केलं. First and the last, it is His love. आणि प्रथम आणि शेवट त्याचंच प्रेम आहे. It won't change. ते बदलणार That is नाही. good. आणि हे चांगलं आहे. Amen. Amen. Isn't it good? I know, होय की you नाही? tell चांगलं आहे me. की नाही? प्रभु का प्रेम वो खुद का नेचर की वजह से वो अच्छा है क्या नहीं? अच्छा है. क्योंकि अगर प्रभु का लव तुम्हारा बेस्ड पे रहता था तो आज तुम अच्छा है तो लव करता है, कल तुम बुरा हो गया ना तुमको हेट करेगा वो. हेलो, आर यू अंडरस्टैंडिंग दिस? तुम्हाला हे समजतंय? इट इज गुड नो हे चांगलं आहे ना that this quality is eternal quality. की हे जे गुण आहेत सार्वकालिक It आहेत is not depend on you. आणि हे तुमच्यावर अवलंबून नाही. So I praise God for that. म्हणून त्यासाठी मी देवाची स्तुती It करतो. is good news आणि ही चांगली बातमी आहे. that love is eternal quality that is in Him. आणि जे प्रेम जे सार्वकालिक गुण आहे जे तुमच्या आतमध्ये No one can touch it. कोणीही त्याला स्पर्श करू शकत Your नाही. bad cannot touch it. Your good cannot touch it. तुमचं वाईट तुमचं चांगलं त्याला स्पर्श करू शकत नाही. Your good cannot make Him love you more. आणि तुमचं चांगलं त्याला अधिक प्रेम करायला Or भाग your पडत bad नाही. cannot make Him love you less. आणि तुमचं वाईट तुम्हाला त्याला कमी प्रेम करायला लावत नाही. Hello, अच्छा quality है. Are you happy? तुम्ही आनंदित आहात मग Hello. Be happy. आनंदी राहा. You know, the problem with many is आणि अनेकांबरोबर अडचण अशी आहे many are not truly happy. अनेक जण खरेच आनंदी नाही आहेत. Because many Christians, happiness is conditional. आणि अनेक लोकांची जी खुशी आहे किंवा आनंद आहे ना ते परिस्थितीवर अवलंबून Because आहे. circumstances control most people's happiness. आणि अनेक लोकांच्या आनंदावर परिस्थिती नियंत्रण करते. And that's the problem. आणि ही अडचण आहे. True joy and happiness don't come from circumstances. आणि या परिस्थितीनं खरा आनंद येत नाही. Many are living based on this. अनेक जण याच्या आधारे जगताय. मेरा जॉय क्या है? सब ठीक है तो मैं हंसूंगा. लॉटरी लगा मैं खुश हो जाऊंगा. पगार आया तो ऐसा नहीं है. That's a sad thing. आणि ती दुःखदायक गोष्ट आहे. For us, joy means it comes from circumstances. आणि आपल्यासाठी मग आनंद म्हणजे परिस्थितीतनं येतो.
You know, Apostle Paul showed us आणि प्रेषित पौलाने आपल्याला that असं is दाखवलं. not true. आणि हे खरं नाही, That is not true. हे खरं नाही. That's why he says, rejoice in the Lord always. म्हणून तो म्हणाला प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. He didn't say, जब ये सब ठीक चल रहा है ना तो तुम खुश रहो, ठीक है? जब ये ठीक नहीं चल रहा है तो तुम उदास रह सकता है. No, it's a command. नाही, ही आज्ञा आहे. You know, Apostle Paul, though this is outside the word, let me show, but आणि देवाच्या outside the शब्दाच्या means, outside the message, the topic. हे संदेशाच्या बाहेर आहे. In Acts 16 you read this. आणि प्रेषित 16 मध्ये तुम्ही वाचा. You know, Apostle Paul was called. आणि प्रेषित पौलाला बोलवण्यात आलं. He received a night vision आणि त्याला एक दृष्टांत प्राप्त झालं, where he saw a man ज्यात त्याने एका मनुष्याला पाहिलं pleading him to come to his place, आणि तो विनवणी करत होता की माझ्या घरी ये, to Macedonia, to help him, आणि मॅसेडोनियामध्ये त्याला सहाय्य to करण्यासाठी, help the people there. लोकांना सहाय्य करण्यासाठी. And Paul takes his companion Silas आणि पौल त्याचा साथीदार आहे सिलास त्याला घेऊन and जातो he goes to Macedonia, आणि मॅसेडोनियाला घेऊन जातो. concluding that God has called him to preach. आणि यासाठी की प्रभूने There. त्याला प्रचार करण्यासाठी बोलावलं. And there many people are saved, आणि तिकडे अनेकांचं तारण होतं. and one lady called Lydia and a whole family is saved. आणि एक लिदिया म्हणून एक स्त्री आणि पूर्ण कुटुंबाचं तारण होतं. Then we see Paul casts a demon आणि मग आपण पाहतो पौल एका दुरात्म्याला बाहेर out of काढतो, a girl एका मुलीतनं, who was possessed with a spirit of divination. आणि जिला भविष्य सांगण्याचा जो आत्मा आहे त्याच्याद्वारे ती ग्रस्त ना, होती. भविष्यवाणी देती थी वो, और वो भविष्यवाणी डीमन से होता था. हेलो, यू नो, आई पोस्टेड अ मैसेज, यू मस्ट रीड दैट. आणि मी एक संदेश About टाकला तुम्ही prophecy. आणि संदेशवाणीविषयी मी It एक can come संदेश out of your टाकला own spirit. जे तुमच्या आत्म्यात येऊ शकते, It can come from Holy Spirit. जे पवित्र आत्म्याकडून येऊ It शकते, can come from demon spirit. आणि ते दुरात्म्यांकडनं देखील येऊ शकते. Read my message there. आणि पास्टरचा संदेश वाचा. So okay, here we see आणि इकडे आपण she had a पाहतो spirit of divination. आणि तिच्याकडे भविष्य सांगण्याचा आत्मा. हाँ, भविष्यवाणी बोलती थी. बहुत लोग जाते हैं ना, भविष्यवाणी, हाथ संभालो. हाँ, जो भविष्यवाणी मिलता है ना और तुम बिलीव किया, और डेविल वो देखता है कि वो भविष्यवाणी तुम्हारे लाइफ में ट्रू हो, और बर्बादी का भी रहेगा तो बर्बाद कर देगा. And even if the devil gives you something good, he will see that he adds suffering and pain. That is what Holy Spirit told me. आणि जरी सैताने तुम्हाला काहीतरी चांगलं दिलं, तो पाहून गेल त्याच्यामध्ये काहीतरी त्रास आणि सोसणं त्यात घालेल. Because some people say, आणि काय लोक म्हणतात from anywhere I get, let me get money. आणि कुठूनही मिळव, मला पैसा मिळू दे. That's what some people think. म्हणून असं काही लोक विचार करतात. अपने को क्या है, मिलने से मतलब है. शैतान से मिलता है क्या भगवान से मिलता है? अपने को क्या करने का? Oh my, this is wrong. आणि हे चुकीचं The आहे. devil can give you, सैतान देऊ शकतो, but he'll always add pain and suffering. पण त्याच्यामध्ये दुःख आणि त्रास तो नक्कीच घालेल. उल्टा तुम बोलेगा क्यों मिला, मेरे को मालूम नहीं है, पैसा भी जब से मिला बर्बादी हो गया. The devil doesn't give तुम्हारा फायदा के लिए, तुम्हारा बर्बादी के लिए. Remember this, keep this in your mind. आणि तुमच्या मनात ठेवा. Many people don't know this. अनेकांना हे माहित नाही. You know, some people get married to unbelievers. आणि काही लोक अविश्वासू लोकांची विवाह करतात. In the beginning 6 महीने तक अच्छा रहेगा सब. Afterwards the problem happens. आणि मग नंतर समस्या सुरू होतात. We cannot serve the devil. ते सैतानाची सेवा Remember करू this. शकत नाही, हे लक्षात घ्या. If you put your faith जर there, तुमचा विश्वास तिकडे लावला, the devil will not leave you. मग सैतान तुम्हाला सोडणार Okay, नाही. I don't want to go there because at that I'll talk personally to all of you. आणि ते मी व्यक्तिगतरित्या सांगेन. Okay, so Paul cast the demon out, आणि मग पौलाने तो दुरात्मा बाहेर काढला. and those who were getting money आणि ज्यांना पैसा मिळत होता because of this divination आणि या भविष्यवाणीच्या got दानामुळे very angry. ते खूप रागिष्ट झाले. See, उन लोगों को क्या है, पैसा कमा रहे थे उन लोग इससे. उनका मतलब क्या था, डेवल हो गॉड हो, अपने करने का पैसे से मतलब है. ये भविष्यवाणी दे रही थी, बहुत लोग पैसा दे रहे थे, इन लोग के पास पैसा आ रहा था. So they were keeping her as a भविष्यवाणी for people, and they were earning the money, and these people were taking it. आणि ते तिला भविष्यवाणी यासाठी ठेवत होते की त्यांच्याकडनं पैसा कमवून हे ठेवत And होते. when Paul cast this demon out, आणि पौलाने हा दुरात्मा बाहेर काढला. उनका business खत्म. So they all got angry, मग ते सर्व रागिष्ट झाले and so they complained, आणि मग त्यांनी तक्रार केली and this led them to be put in prison. आणि याच्यामुळे त्याला तुरुंगात घातण्यात आलं. If you read in the Acts 16, तुम्ही प्रेषित 16 मध्ये वाचा. then the Bible says, आणि मग बायबल सांगतं you know, they whipped them, त्यांना मारलं, they beat them,
चापकाने They फटके put the मारले chains आणि साखळदंड घातले and put them in the deepest prison. आणि खोल तुरुंगात घातलं. But look at them. पण त्यांच्याकडे पहा, The circumstance was bad. आणि परिस्थिती वाईट होती There's no reason to rejoice. आणि आनंद करण्याचं कारणच नाही There's every reason to complain and murmur. आणि कुरकुर तक्रार करण्याची प्रत्येक तिकडे कारण But होतं. look what they did. पण पहा त्यांनी काय The केलं. Bible says Bible they सांगतं praised God. त्याने देवाची स्तुती केली. Amen. आमेन. They sang ते songs गीत गायले so loudly इतक्या मोठ्याने that the prisoners all heard it. की जितके तुरुंगवासी होते सर्वांनी ऐकलं They heard it in their heart. आणि त्यांच्या हृदयात त्यांनी ऐकलं. That was a kind of message. आणि तो संदेश होता And they were singing joyfully. आणि आनंदाने ते They गात didn't होते. grumble. काय प्रभु तुमने बुलाया मेरे को और मैं ही गया और ये कैसा हो गया. इसका मतलब प्रभु ने नहीं बुलाया है, डेविल ने बुलाया रहेगा. Some Christians can say that. आणि काही ख्रिस्ती लोक असं म्हणतात. But they praised God, पण त्यांनी देवाची स्तुती केली, worshiped God. आराधना केली. So your joy is not based on circumstances. पहा मग तुमचा आनंद परिस्थितीवर अवलंबून नाही. Amen. Hello. If Paul and Silas could rejoice even in jail when they were tied and bound, anyone can rejoice. जर मग पौल आणि शिलास त्या तुरुंगामध्ये त्यांना बांधलं होतं तर आनंद करू शकतात, मग कोणी करू शकतं. Amen. आमेन. Your joy can deliver many people. आणि तुमचा आनंद अनेक लोकांची सुटका करू शकतो. If you stop looking at your problems जर तुमच्या समस्येकडे तुम्ही पाहायचं बंद and be कराल joyful, आणि मग आनंदी you असाल, will be a blessing to others. मग तुम्ही इतरांसाठी आशीर्वाद असाल. This is the truth. आणि हे सत्य आहे. That's why we are not a blessing to others. म्हणून आपण इतरांसाठी आशीर्वाद नाही We are bound by our own circumstances. आणि आपण स्वतःच्या परिस्थितीने बांधलो गेलोय. And we think circumstances are bad, so I don't have to rejoice. म्हणून आपण म्हणतो की परिस्थिती वाईट आहे, आनंद करायचं कारण नाहीये. No, नाही, they rejoiced. त्यांनी आनंद केला. God's power came देवाचं सामर्थ्य आलं and broke their chains, आणि त्यांचे साखळदंड तुटले. broke everyone's chains, सर्वांची साखळदंड तुटली opened the prison doors, आणि तुरुंगाचे दरवाजे उघडले. freed them, त्यांना मोकळं केलं, but they didn't run. पण ते पळून गेले नाही. No, नाही, look, their life was changed. त्यांचं जीवन बदल होतं. They didn't run away ते पळून गेले as a नाही. thief. आणि एक चोर म्हणून अरे चलो दरवाजा खोल के भाग जाओ, नहीं, उधर ही रुके थे. Look, they invited Paul, त्यांनी पौलाला आमंत्रण come दिलं, preach the word. ये आणि देवाचा प्रचार कर. The jailer was saved. आणि त्या जो जेलर होता त्याचं तारण झालं. Look at this. What if Paul wouldn't have praised God? जर मग पौलाने स्तुतीच What केली if नसती तर काय Paul झालं असतं. would have murmured? जर मग पौलाने कुरकुर केली असती तर काय झालं असतं. This miracle would have not happened. मग हा चमत्कार घडलाच नसता. See, God cannot do anything without us. आणि आपल्याशिवाय प्रभू काही करू शकत We नाही. let him or we don't let him. आपण त्याला परवानगी देऊ किंवा परवानगी देणार नाही. Amen. अगर वहां पर पॉल मर्मर और कंप्लेन करता था, किसका उद्धार नहीं होता था, उसका चेन भी नहीं टूटता था, बॉन्डेज नहीं छूटता था, प्रभु का काम नहीं होता था. Look at this. पहा, We are stopping God's work आणि आपण देवाचं कार्य बंद करतोय because we are more concerned about ourselves. कारण आपल्याला स्वतःचीच काळजी आहे. मैं ही खुश नहीं हूं, तुमको क्या खुशी देगा मैं? मेरा सर्कमस्टेंस ऐसा है, मेरे घर में ऐसा है, मेरा वो ऐसा प्रॉब्लम, मेरे ऑफिस प्रॉब्लम. तुम्हारा प्रॉब्लम कभी जाएगा नहीं. For problem to leave you, you must praise God even in that circumstances. आणि त्या परिस्थितीमध्ये जर तुम्हाला समस्या हवी सोडून जावी त्या स्थितीत देवाची स्तुती करा. Amen. आमेन. The power is released. आणि देवाचं सामर्थ्य मोकळं होतं Bondages will be broken. आणि बंधनं तुटली Chains will जातात. be broken. साखळदंड And you तुटली will be a जातात blessing to others. आणि तुम्ही इतरांसाठी आशीर्वाद व्हाल. Amen. आमेन. Only a simple joy, फक्त एक सोपा आनंद, praise and worship स्तुती आणि आराधना आमेन can be such a blessing किती मोठा आशीर्वाद राहू शकतो. that the devil's chains could be broken. जिकडे सैतानाची साखळदंड तुटली जातात. Are you saying this? तुम्हाला समजतंय का? What a blessing you are. तुम्ही किती मोठा आशीर्वाद आहात. Instead we go on, Lord, तुम कुछ करो, प्रभु ये वायरस आया, कुछ तो भी करो. प्रभु कुछ नहीं करेगा. अच्छा कुछ नहीं करेगा, एक वैक्सीन तो भी भेज दो प्रभु. कभी आएगा प्रभु वैक्सीन? रैप्चर कभी होएगा प्रभु? शैतान मेरे पीछे लगा है, जल्दी लेके जाओ ना, बहुत तकलीफ हो रहा है प्रभु. Is this your living? आणि तुमचं असं जगणं आहे का Are we victims की आपण भक्ष्य आहोत of का the devil सैतानाचे or a victor? का विजेता आहात. And many will write, suppose the लिखा ना फेसबुक में, प्रार्थना करा वैक्सीन, हाथ कर प्रभु.
everyone is turning you a victim. आणि सर्वजण तुम्हाला एक भक्ष्य बनवत आहेत And you're living a victim's life. आणि एका भक्ष्याचं जीवन तुम्ही And the जगताय more you live a victim's life, the devil will overpower you. आणि जितकं अधिक भक्ष्याचं जीवन जगाल सैतान तितका ताबा मिळवेल. प्रभु का राज्य का कुछ भी काम नहीं हो सकता ऐसा. प्रभु देगा भी नहीं ऐसे लोगों को काम. मगर तुम पहला विक्टर हो जाओ, फिर तुमको कुछ काम दे सकता हूं. तुम खुद ही बंधन में, दूसरे को क्या तुम फ्री कर सकता है? हेलो, don't be offended, but this is the truth. नाराज होऊ नका, पण हे सत्य आहे. But I don't want to just give you some sugar coated messages. का मला असं तुम्हाला गोड संदेश द्यायचे नाहीये. उसमें कुछ फायदा नहीं होने वाला. Get the right message. योग्य संदेश मिळवा. Are you seeing this? तुम्ही हे पाहताय का? You are blessed. तुम्ही आशीर्वादित आहात. Hello, you are blessed. तुम्ही आशीर्वादित आहात. You're the only one blessed. तुम्ही एकच आशीर्वादित आहात. You have another life. तुमच्यात दुसरं देखील जीवन आहे. Remember this. हे लक्षात घ्या. You're not dependent on the natural life. आणि नैसर्गिक जीवनावर तुम्ही अवलंबून नाही. You have the above life. तुमच्याकडे वरचं जीवन आहे Switch on to that life आणि त्या जीवनाला तुम्ही चिटकून and राहा start living that life. आणि ते जीवन जगू लागा. Let the mirror show you that life. आणि ते आरसा तुम्हाला ते जीवन दाखवू Not the law mirror, नियमशास्त्राचा but आरसा the नाही, grace mirror. कृपेचा Grace आरसा. mirror, you know what it shows? आणि कृपेचा आरसा माहिती आहे तुम्हाला काय दाखवतो? तुम्हारे देखो डिफेक्ट है, मैं पापी हूँ. वो मिरर दिखाता, प्रभु यीशु ने तो मेरे पाप को क्षमा कर दिया. Amen. Amen. See, look at this mirror. तुम बीमार हो, उन कोड़ों से तुमको आरोग्य मिल चुका है. Amen. तुम ऐसे हो. हेलो, तुमको दूसरे लोग मिरर दिखा, तुम पापी हो, दया करो प्रभु. What mirror are you seeing? कुठला आरसा तुम्ही पाहताय? Not because that person is on the TV is preaching right. आणि तो व्यक्ती टीव्हीवर म्हणून योग्य प्रचार करतोय असं नाहीये. Get the revelation. योग्य प्रकटीकरण मिळवा. Someone who is famous is speaking, बराबर. ऐसा नहीं है. They're showing the mirror of law. ते नियमशास्त्राचा आरसा दाखवत आहे. तुम पापी हो, मैं पापी हूँ प्रभु. अरे पापी हो तो सेव हो जाओ. Become born again, no? मग तुमचा नवीन जन्म व्हायला पाहिजे. कभी तक पापी रहेगा बोलो तुम मेरे को? कभी तक रहेगा? कभी संत बनेगा? पास्टर जब तक स्वर्ग में जाता नहीं ना. You are in the kingdom of heaven. तुम्ही स्वर्गाच्या राज्यात आहात. God transferred you from the kingdom of darkness, from the kingdom of sin, and put you in the Jesus kingdom, the Bible says. आणि प्रभूने तुम्हाला पापाच्या अंधाराच्या राज्यातनं काढून देवाच्या राज्यात टाकले. You're in Jesus kingdom, तुम्ही येशूच्या in the राज्यात आहात. Savior's kingdom, आणि तुम्ही तारणाच्या in राज्यात the आहात blood washed kingdom. आणि त्याच्या रक्ताने धुतलेल्या राज्यात आहात. Sin cannot survive there. आणि सैतान तिकडे राहू शकत नाही. Sin cannot survive पाप तिकडे there. राहू शकत नाही. Hello? There is no sin in the kingdom of heaven. आणि स्वर्गाच्या राज्यात पाप नाही. Oh man. Okay, let's close now. चला आपण बंद करूया. Pray. Come, let's all stand up. चला आपण उभे राहूया, प्रार्थना करणार आहोत. Okay. And share this message आणि हा संदेश इतरांना instead वाटा. of sharing those wrong messages. चुकीचे संदेश सांगण्याऐवजी Now let me pray for you. तुमच्यासाठी प्रार्थना करू द्या. God loves you. प्रभू तुमच्यावर प्रेम And करतो based on that love, He heals you. आणि त्या प्रेमाच्या आधारे तो तुम्हाला बरं करतो. So be happy. म्हणून आनंदी राहा. And don't let the devil rob anything. आणि सैतानाला कुठली गोष्ट चोरू देऊ नका. तुम्हारा हाथ में अधिकार है. आमेन. Amen. Don't allow him. त्याला परवानगी देऊ नका. If the devil tells you don't go to church, I will go to church. जर सैतान म्हणतो मंडळीला जाऊ नको, मी मंडळीला जाईन. Amen. आमेन. छोटा-छोटा पत्थर पे गिरो मत. No. What Nahi. God says, I will do. Father, I thank you for all these wonderful saints. बाप या सुंदरशा संतांसाठी धन्यवाद. They have heard the true word today आणि त्यांनी आज खरा शब्द ऐकलाय and they are blessed. आणि ते आशीर्वादित आहेत. Their focus is on you now. आणि त्यांचं लक्ष तुझ्यावर आहे. Thank you, Father. धन्यवाद पित्या. Any kind of sickness in your body, तुमच्या शरीरामध्ये कुठलाही आजार, I rebuke that sickness. त्या आजाराला मी धमकावतो. You cannot be in that body. तू त्या शरीरात राहू शकत नाही. Be gone निघून जा in Jesus' name. येशूच्या नावात. Every fear, प्रत्येक भीती anxiety, आणि कुठल्याही प्रकारची भीती, any kind of torments, कुठलाही छळ any wrong dreams, आणि चुकीचे स्वप्न, demonic dreams, सैतानी स्वप्न leave सोड in Jesus' name. येशूच्या नावात. I bless you all in Jesus' name. मी तुम्हाला आशीर्वादित करतो येशूच्या I नावात. declare मी घोषित no करतो virus, कुठलाही no विषाणू, sickness कुठलाही आजार shall come near your dwelling.
तुमच्या तंबूजवळ येणार In नाही. Jesus' name. येशूच्या Say नावात amen. बोला आमेन. I receive. बोला मी स्वीकार करतो. Any demonic interferences. कुठलाही सैतानी अडथळे Get out. बाहेर निघ Out of your life. तुमच्या जीवनातनं, Even your home. तुमच्या घरातनं, In Jesus' name. येशूच्या नावात. If he has found any loopholes in your house जर कुठल्याही घरामध्ये त्याला छिद्र सापडलंय by which he could enter ज्याच्याद्वारे तो आत प्रवेश and करतोय hidingly work, आणि लपून काम करतोय, in the name of Jesus, प्रभू येशूच्या नावात Father, I remit all those sins बापा सर्व पापांची मी and क्षमा I मागतो. close the doorways आणि ते सर्व दरवाजे and बंद I करतो rebuke the demons. आणि दुरात्म्यांना मी धमकावतो. Get out बाहेर निघा in Jesus' name. येशूच्या नावात. That house belongs to God. ते घर देवाचं आहे. In Jesus' name. येशूच्या Say, my नावात. house belongs to God. बोला माझं घर प्रभूचं आहे. In Jesus' name. येशूच्या मेरा नावात. परिवार माझं कुटुंब प्रभु यीशु का है. प्रभू येशूचं आहे. यीशु मसीह के नाम से. आमेन. You say it with your words. तुमच्या मुखाने तुम्हारे बोला. खुद का मुंह से बोलो. तुम्हारे में अधिकार है. तुमच्याकडे अधिकार आहे. Okay, kindly be seated. कृपया बस शकता.